नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये डिझायनर ब्लाऊज आहे, म्हणजे ब्लाऊज पीसच डिझायनर आहे, त्यावरती डिझाईन ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाऊज पीस स्टिच करायचा आहे। तर ब्लाऊज पीस अशा पद्धतीचा आहे, अशी डिझाईन आहे ब्लाऊज पीसावरती। तर ही पूर्ण ॲडजस्ट करून स्टिच करायची। गळा पण खूप छोटा दिला आहे, पूर्ण हाईट पण बसत नाही आहे। तर हे सर्व प्रॉब्लेम येतात अशा पद्धतीचे ब्लाऊज स्टिच करायला। आणि प्लस बाही पण डिझाईन इथे जवळच दिलेली आहे। तर अशा पद्धतीचे ब्लाऊज कसे स्टिच करायचे, अडचणी किती येतात, तर हे सर्व मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते। इथून ब्लाऊज पीसला जॉईंट पण दिलेला आहे त्यांनी, जॉईंट नसता दिलेला तर उंची आपल्याला इथे आणखी खाली वाढवून घेता आली असते, पण इथे जॉईंट दिलेला आहे त्यामुळे उंची ब्लाऊजला द्यायला पण अडचण येते। तर अशा पद्धतीचे ब्लाऊज आपण कसे स्टिच करायचे, कशी डिझाईन टाकून ॲडजस्ट करायचे ते मी आजच्या व्हिडिओत दाखवते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी ती टिप काढली तर इतकीच उंची खाली वाढलेली आहे आणि क्लायंटची उंची तर भरपूर आहे, 14.5ची उंची असल्या कारणाने मी बॅक पार्ट कट केलेला आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण हाईट द्यायला अडचण येते। इकडे एक तर वरती कमी येतं आहे किंवा मग खाली कमी, कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करायला लागणार आहे। चला तर मग बघू कशा पद्धतीचा ब्लाऊज स्टिच करून होतो हा, प्लस डिझाईन पण आकर्षक वाटली पाहिजे। सर्वात पहिले आपण हा जो गळा आहे हा कट करून साईडला काढून घेऊ। इथे मी हा जो गळा कट केला आहे, इकडं साईडला मी मार्जिन ठेवलेली आहे। हा गळा आपल्याला स्टिच करून परत बॅक पार्टवरतीच ॲडजस्ट करायचा आहे, म्हणून खूपच तंतोतंत कटिंग नाही करायची। अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण हा स्टिच करून घेऊ आणि त्यानंतर ही जी डिझाईन आहे ही पण स्टिच करून गळ्यावरती ॲडजस्ट करू। डिझाईन असल्या कारणाने आपल्याला वेगळी डिझाईन नाही बनवता येते, त्यामुळे मी गोल गळाच टाकलेला आहे। ही पण ॲडजस्ट करू आपण, म्हणजे इथे जो आपल्याला इथे हा कवर करायला लागणार आहे, इथे कमी येतो आहे आपल्याला। इथे आपण टाचण्या लावू, पॅक करून घेऊ आणि त्यानंतर टिप टाकू।
हा साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने मी हा गळा स्टिच केलेला आहे. तुम्ही बघू शकता खाली मी ॲडजस्ट करून घेतलेली डिझाईन. इथे गोल गळा टाकला आहे आणि इथे आपल्याला एवढी जागा आपली कवर करायची दोन्ही साईडनी. तर अशा पद्धतीचे जे आपल्याकडे ब्लाऊज पीस शिवायला येतात तर खूप अडचण येते, त्यासाठी आपण अशा पद्धतीचे डिझाईनचे गळे टाकायचे. हा जो आपण कटिंग करून ठेवलेला इथला जो गळा आहे तो फोल्ड केला की असा मधोमध इथे कटिंग करून घेऊ. असा मधोमध कटिंग केला की ही साईड या साईडने ठेवायची आणि ही साईड या साईडने. अशा पद्धतीने आपला इथला हा पोर्शन कवर होऊन जाईल. हा पोर्शन आपला कवर होईल. इथे आपण या साईडने टिप टाकून घेऊ आणि पलटी मारून घेऊ. हा अस्तरचा कपडा आपण जॉईंट करतोय. इथे परत अशी दाबटीप देऊन घेऊ. हे जे आपण अशा पद्धतीचे पॅच तयार केलेले ते अशा पद्धतीने इथे आपल्याला अटॅच करायचे, म्हणजे इथे आपल्याला जोडून घ्यायचे. असे जोडले की तुम्ही बघू शकता हा पोर्शन पण कवर होतो. आणि ही जी रुंदी आपली ती इथपर्यंत शोल्डरची रुंदी ठेवू शकतो आणि इकडनं दाबटीप टाकून घेऊ आपण. इथे हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आतमध्ये आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथला पूर्ण पोर्शन पण कव्हर झाला आणि डिझाईन पण तयार झालेली आहे. अशा पद्धतीने इकडचा पण आपण स्टिच करून घेऊ. आपला हा जो गळा स्टिच करून झालेला आहे, तर इथे डिझाईन पण आली. याला आणखी आकर्षक बनवण्यासाठी आपण इथे लेस टाकू शकतो. तर मी लेस टाकते. त्याचा लुक कसा येतो तो तुम्ही बघा. अशा पद्धतीने ही जी लेस आहे ही लेस मी गळ्याला अटॅच करते.
अशा पद्धतीने ही मी लेस लावून घेतलेली आहे. पूर्ण पोर्शन कवर झालेला आहे. पाठीचे टक्स टाकून घेऊ आणि मग फायनल लुक आपण बघू. टक्स टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता लुक कशा पद्धतीचा दिसतोय. आपल्याला इथे लटकन बनवायचे, तर मी लटकन लावून तुम्हाला फायनल लुक दाखवून देते. तर आवडला असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी जे लटकन बनवलेले आहे, हे लटकन बनवले की शोल्डरपासून 3.5 किंवा 3 इंच, 3 ते 3.5 इंच एवढ्या अंतरावरती लटकनची दोरी आपण जोडायची.